आजचा अभंग आहे. दुःख वाटे ऐसी ऐकोनिया गोष्टी, जेणे घडे तुटी तुझ्या पायी. येतो कळवळा देखुनिया घात, करीतो फजित नाईकती. काय करू देवा ऐसी नाही शक्ती, दंडुनी पुढती वाटे लावू. तुका म्हणे मज दावू नको ऐसे, दृष्टीपुढे पिसे पांडुरंगा. याचा अर्थ आहे, पांडुरंगा, ज्याच्यामुळे मला तुमच्या चरणापासून दूर जावे लागेल अशा गोष्टी ऐकून दुःख होते. सर्व माणसांचा प्रपंच पुढे मोठा घात होत आहे हे पाहून मला मोठा कळवळा येतो. मी त्यांची वेळोवेळी फजिती करतो, पण ते ऐकत नाहीत. त्यांना शिक्षा करून सन्मार्गाला लावण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असे संसाराच्या प्रेमाने बहकलेले वेड झालेले लोक माझ्या दृष्टीपुढे येऊ देऊ नका, एवढी माझी विनंती आहे. हरिभक्तांना सामान्य जन हे अज्ञानाने प्रपंचामध्ये गुरफटून गेलेले पाहून अत्यंत दुःख होते. हे अज्ञान दूर करण्यासाठी हरिभक्त गीता, भागवत यामधील ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करतात. अशा अज्ञानी लोकांजवळ जाण्याचीही ज्यांची इच्छा नसते, कारण ते भगवत भक्तीबद्दल आस्था दाखवित नाहीत, तरीही त्यांच्याबद्दल कळवळा असल्याने त्यांच्याजवळ जाऊन प्रचार करतात. भगवत भक्त प्रल्हाद महाराज असा भाव व्यक्त करताना म्हणतात, नैवोद्विजे पर दुरत्य वैतरण्या, संग दिव्य गायन महामृगमग्न चित्तहा. शोचे ततो विमुख चेतसा, इंद्रियार्थ माया सुखाय भरमुद्भवतो विमूढान. अर्थात, हे सर्वोत्तमा, मला या भौतिक जगाचे मुळीच भय वाटत नाही, कारण मी कुठेही राहत असलो तरी तुमचे यश आणि लीला याचे चिंतन करण्यातच पूर्णतः तल्लीन झालेलो असतो. मला केवळ मूर्खांची चिंता आहे, कारण हे मूर्ख भौतिक सुखप्राप्तीसाठी आणि स्वतःच्या कुटुंब, समाज आणि राष्ट्राचे पालनपोषण करण्यासाठी सविस्तर योजना आखण्यातच मग्न झालेले असतात. मला त्यांच्याविषयी प्रेम असल्यामुळे त्यांच्या कल्याणाची चिंता वाटत आहे. जय हरी विठ्ठल.